कोणत्याही परिस्थितीत वृत्ती स्थिर ठेवावी. अमानित्व हा देहाचा धर्म आहे. दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा. दंभ हा मनाचा धर्म आहे. तो दुसऱ्याला फसविण्याकरता नसावा. स्वतःचे कल्याण करून घेण्यापुरताच दंभ असल्यास हरकत नाही. अहिंसा हा देहाचा आणि मनाचा धर्म आहे. अहिंसा ही हेतूवर अवलंबून असते. वाचेने कोणाचे मन दुखवू नये आणि देहाने परपीडा करू नये. दुसऱ्याचे दोष सांगणे हे हीनपणाचे लक्षण आहे. लौकिकातला मोठेपणा हा जन्माचा घात करतो, पण दंभ किंवा हिंसा अनेक जन्माचा घात करतात. द्वेषामुळे हिंसा घडते, म्हणून आपण कोणाचाही द्वेष करू नये. कामक्रोधादी सर्व विकार भगवंताच्या आड येतात, पण वैर आणि द्वेष यासारख्या परमार्थाचा नाश करणारा शत्रू नाही. स्वार्थामुळे द्वेष घडतो आणि स्वार्थ जायला नामासारखे दुसरे साधन नाही. आपली वाचा दुसऱ्याच्या शिकवण्यासाठी किंवा मोठेपणा बाळगण्यासाठी नाही. वाचेने म्हणजे जिभेने बोलता येणे आणि खाता येणे. नेहमी सत्य आणि गोड बोलावे आणि खाण्याच्या बाबतीत जीभ आपल्या ताब्यात ठेवावी. स्वतःची चित्तशुद्धी करून घेऊन संतांचे गुण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. अभिमानाचे विष जिथे येते तिथे नामाची आठवण ठेवावी. हिरण्यकश्यपूच्या ठिकाणी देखील भगवंत नव्हता असे नाही, पण कुंपण फार वाढल्याने शेत दिसेनासे व्हावे तसे हिरण्यकश्यपूचे झाले. स्वतःच्या ठिकाणी भगवंत आहे हे हिरण्यकश्यपू अभिमानामुळे विसरला, त्यामुळे भगवंताला खांबात दिसावे लागले. अभिमान जरुरीपुरता ठेवावा. मी रामाचा आहे असा अभिमान धरावा. नामाची कास धरावी. नारायणाचे दर्शन व्हावे असे नाही. प्रल्हाद म्हणाला, नाम नाही सोडणार असे तो म्हणाला. लहानपणाची वृत्ती चांगली असते. लहानपणात चूक नाहीच आणि सगळा फायदाच असतो. भगवंताजवळ आपण मूल झाल्याशिवाय त्याला कृपेचा पाना फुटणार नाही. म्हणून आपण भगवंतापाशी लहान व्हावे. लहानपण हे वयावर अवलंबून नसून आपल्या वृत्तीवर अवलंबून असते. कोणाविषयी वाईट विचार मनात आणू नयेत. त्यापासून आपले मन गढूळ होते. माझा प्रपंच जसा व्हायचा असेल तसा होतो, पण तुझा विसर मला पडू देऊ नकोस असे परमेश्वराला अनन्यतेने म्हणावे. मला खात्री आहे तो तुम्हाला साह्याला आल्या वाचून राहणार नाही.